श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. भक्तांनो, एक क्षणासाठी विचार करा. जर तुम्हाला म्हटलं की या आषाढी एकादशीला जर तुम्ही दिवसभर एकही थेंब बही पाणी प्याला नाहीत, कडकडीत उपवास केला, पण तरीही तुम्हाला विठ्ठलाचे किंवा स्वामींचे आशीर्वाद मिळालेच नाहीत तर, आणि या उलट जर तुम्ही आजारी असाल, तुम्हाला उपाशी राहणं शक्य नसेल, तुम्ही उपवास केलाच नाही, तरीही स्वामी समर्थ तुमच्या घरी स्वतः धावून आले आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला म्हणाले, मुला, मला अन्नाचा उपवास नको, तुझा भाव हवा आहे, तर काय वाटेल तुम्हाला? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एका अशा गुपिताचा उलगडा करणार आहोत, ज्याबद्दल आजवर कोणीही खुलेपणाने बोलले नाही. दरवर्षी आषाढी एकादशी येते. लाखो करोडो लोक पंढरपूरची वारी करतात. हजारो लोक घरात कडक उपवास करतात. पण आपल्यापैकी असे कितीतरी स्वामी भक्त आहेत जे कामाच्या व्यापामुळे, वयोमानामुळे, शरीराच्या आजारपणामुळे किंवा गरोदरपणामुळे उपवास करू शकत नाहीत, आणि उपवास न झाल्यामुळे त्यांच्या मनात दिवसभर एक भयंकर अपराधीपणाची भावना राहते. छे, आज आषाढी एकादशी आहे आणि मी अन्न खाल्लं, माझ्याकडून पाप तर नाही ना झालं? विठ्ठल माझ्यावर कोपले का? स्वामी समर्थ माझ्यावर रागवतील का? जर तुमच्या मनातही कधी असा विचार आला असेल तर आजच हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक गुप्त आणि अत्यंत शक्तिशाली उपाय सांगणार आहे, ज्यासाठी तुम्हाला अन्न सोडण्याची गरज नाही, ना कोणता कठीण पूजा करण्याची गरज आहे, ना हजारो रुपये खर्च करण्याची गरज आहे. फक्त तुमच्या घरातील चिमूटभर मीठ. पण थांबा, हे साधे दिसणारे मीठ आषाढी एकादशीच्या दिवशी कसे एक महाशक्ती बनतं? असा कोणता प्रयोग आहे जो आषाढी एकादशीच्या रात्री 10 ते 12च्या दरम्यान केल्यास तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची गरिबी, नकारात्मकता, आजारपण आणि पैशाची चणचण एका रात्रीत नष्ट होऊ शकते? आणि या व्हिडिओच्या शेवटी, होय, व्हिडिओच्या अगदी शेवटच्या 10 मिनिटांनी मी तुम्हाला असे 3 गुपित उपाय सांगणार आहे, जे उपाय आजवर फक्त ठराविक स्वामी भक्तांनाच ठाऊक होते. म्हणूनच हा व्हिडिओ एका सेकंदासाठीही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, कारण यातला एकही शब्द जर तुमच्याकडून चुकला तर तुम्ही स्वामींच्या या अद्भुत कृपेपासून तुम्ही वंचित राहाल. विठ्ठल स्वामी एकत्व आणि उपवासाचे आध्यात्मिक रहस्य. भक्तांनो, उपाय जाणून घेण्याआधी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की आषाढी एकादशी नक्की काय आहे आणि स्वामी समर्थ आणि विठ्ठल यांच्यात काय संबंध आहे. अनेक लोकांना वाटतं की स्वामी समर्थ वेगळे आणि पंढरपूरचा विठ्ठल वेगळा, पण अक्कलकोटच्या भूमीत स्वामींनी स्वतः अनेक भक्तांना दर्शन देताना दाखवून दिले आहे की जे पंढरपुराचा विठ्ठल आहेत तेच आम्ही आहोत. एकदा एक वारकरी अक्कलकोटला आला. त्याच्या मनात इच्छा होती की आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, पण पैशाअभावी तो पंढरपूरला जाऊ शकला नाही आणि रडत रडत स्वामींच्या मठात येऊन बसला. तो स्वामींना म्हणाला, देवा, मी या एकादशीला विठ्ठलाच्या चरणावर डोके टेकू शकलो नाही. माझी भक्ती बहुधा कमी पडली आहे. त्यावर स्वामी समर्थांनी काय केलं माहिती आहे? स्वामींनी त्या भक्ताच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला डोळे मिटायला सांगितले. जेव्हा त्या भक्ताने डोळे मिटले तेव्हा त्याला स्वामींच्या जागी साक्षात विठ्ठल रुक्मिणी उभे असलेले दिसले. स्वामींच्या चरणातून तुळशीचा सुगंध येत होता. स्वामी त्याला म्हणाले, मुला, पंढरपूर कुठं वेगळं आहे? जिथे तुझी निष्ठा आहे तिथंच पंढरपूर आहे. भक्तांनो, आता उपवासाच्या मुद्द्यावर आपण येऊया. या एकादशी या शब्दाचा अर्थ काय? एक म्हणजे एक आणि दश म्हणजे 10 इंद्रिय. आपल्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचा ईश्वराच्या चरणी लीन करणे म्हणजेच एकादशी. अन्न न खाणे म्हणजे उपवास नाही. जर तुम्ही दिवसभर उपाशी राहिलात पण मनात इतरबद्दल मत्सर ठेवत असाल, दिवसभर कामावर चिडचिड करत असाल, कोणाच्या तरी अपमान करत असाल, तर त्या उपवासाचा देव स्वीकार करत नाही. या उलट जर तुम्ही आजारी आहात, तुम्ही वेळेवर जेवण केलेत, पण तुमचे मन श्री स्वामी समर्थ असा जप करत असेल, तुम्ही कोणालाही त्रास न देता लोकांची सेवा करत असाल, तर तुमचा तो रोजचा दिवस एकादशी सारखाच पवित्र असतो. स्वामी समर्थांनी नेहमी कर्मकांडपेक्षा भाव महत्त्वाचा यावर भर दिला आहे. स्वामींनी कधीही आपल्या भक्तांचे शरीर सुकवण्याचं सांगितले नाही. स्वामींना हवी असते ती फक्त तुमच्या हृदयातील खरी श्रद्धा. मिठाचं तर आता आपण बघणार आहोत मिठाचे चमत्कार. एकादशीच्या दिवशी करायचे आहेत जे मिठाचे चमत्कार आणि सिद्ध साधू. आता मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू तर येतीलच, पण तुमच्या
स्वामीवरचा हा आणि मिठाच्या उपायावरचा विश्वास 1000 पटीने वाढेल. ही गोष्ट आहे सुमारे 50 वर्षापूर्वीची. सोलापूरच्या एका छोट्याशा गावात बळवंत नावाचा एक गरीब स्वामी भक्त राहत होता. बळवंताची परिस्थिती इतकी वाईट होती की त्याच्या घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यातच त्याला फुफ्फुसाचा भयंकर आजार झाला होता. डॉक्टरांनी सांगितले होते की जर याने दररोज वेळेवर औषध आणि अन्न घेतले नाही तर याचा जीव जाऊ शकतो. आषाढी एकादशीचा तो दिवस होता. बळवंतच्या पत्नीने शेजाऱ्यांकडून थोडेसे पीठ मागून आणले होते जेणेकरून बळवंत औषध घेऊ शकेल. पण बळवंताच्या मनात भयंकर वादळ सुरू होते. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, आज आषाढी एकादशी आहे. संपूर्ण जग विठ्ठलाच्या नामात रंगले आहे. लोक उपवास करत आहेत, दान करत आहेत आणि मी इतका अभागी आहे की मला औषधासाठी अन्न खावे लागत आहे. मी एकादशीचा उपवासही करू शकत नाही. माझ्यासारख्या पापी भक्ताला तुम्ही कसे सांभाळणार? बळवंत रात्रभर स्वामींच्या फोटोकडे पाहत रडत राहिला. रात्रीचे बरोबर 12:15 झाले होते. संपूर्ण गावात सामसूम होता. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. तशातच बळवंताच्या घराच्या लाकडी दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. ठकठक ठकठक. बळवंताची पत्नी घाबरली. एवढ्या रात्री? या मुसळधार पावसात कोण आले असेल? बळवंताने हळूच दरवाजा उघडला. बाहेर एक उंच भव्य शरीराचे वृद्ध साधू उभे होते. त्यांच्या अंगावर एकच कपडा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. बळवंताने हात जोडल्याने विचारले, महाराज, तुम्ही या मध्यरात्री काही मदत हवी आहे का? ते साधू हसले. त्यांचा आवाज इतका गंभीर होता जणू काही ढग गडगडत आहेत. ते साधू म्हणाले, बळवंत, तुझा उपवास झाला नाही म्हणून तू देवावर रागवला आहेस का? अरे मूर्खा, तुझा स्वामी उपाशी राहणाऱ्यांचा नाही तर खऱ्या श्रद्धेने हाक मारणाऱ्यांचा देव आहे. बळवंत आणि त्याची पत्नी चक्रावून गेले. त्यांनी या साधूला आपले नाव किंवा अडचण सांगितलीच नव्हती. मग यांना कसे माहीत? त्या साधूने आपल्या झोळीत हात घातला. बळवंताला वाटले की साधू काहीतरी खाण्याचे पदार्थ किंवा सोन्याचे नाणे काढतील, पण साधूने बाहेर काढली फक्त एक चिमूटभर खड्या मिठाची पुडी. ते साधू बळवंताला म्हणाले, हे घे. हे मीठ साधे नाही, यात तुझ्या भक्तीचा भाव आहे. आज रात्रीचे हे मीठ एका तांब्याभर पाण्यात टाक, स्वामींचे नाव घे आणि तुझ्या घराच्या उंबरठ्यावरून बाहेर फेकून दे. उद्या सकाळी तुझा आजारही गायब होईल आणि तुझ्या घरातील गरिबीचा राक्षस कायमचा पळून जाईल. बळवंताने ती पुडी हातात घेतली आणि मान खाली घालून नमस्कार केला आणि जशी त्याने मान वर केली बाहेर रस्ता पूर्ण रिकामा होता. त्या मुसळधार पावसात तो साधू 1 सेकंदात कुठे गायब झाला हे कोणालाही कळले नाही. बळवंताने स्वामींच्या फोटोकडे पाहिले. स्वामींच्या फोटोतील डोळे आणि त्या साधूचे डोळे हुबेहूब एकच होते. साक्षात स्वामी समर्थाचे बळवंताची निराश दूर करायला आले होते. बळवंताने त्याच रात्री तो मिठाचा उपाय केला आणि भक्तांनो, चमत्कार असा घडला की पुढच्या 1 महिन्यात बळवंताचा आजार पूर्णपणे बरा झाला आणि त्याला एक मोठ्या व्यापाऱ्याकडे चांगली नोकरी मिळाली. त्याच्या घरातील दारिद्र्यता कायमची नष्ट झाली. तर भक्तांनो, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासूनच वाट पाहत होता. बळवंताला स्वामींनी जो मिठाचा उपाय सांगितला होता तोच आणि त्याचसोबत अजून 2 असे एकूण 3 महाउपाय आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जर तुम्हाला आषाढी एकादशीला उपवास करणे शक्य नसेल तर निराशा होऊ नका. एकादशीच्या दिवशी किंवा एकादशीच्या रात्री स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून हे 3 उपाय करा. तुमचे भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. उपाय 1, चिमूटभर मिठाचा, दारिद्र्यता व नजरदोष नाशक. महाउपाय हा सर्वात मुख्य आणि चमत्कारी उपाय आहे. वेळ आषाढी एकादशीच्या रात्री 9 ते 12च्या दरम्यान. साहित्य: 1 चिमूटभर खडे मीठ किंवा साधे मीठ, 1 तांब्या स्वच्छ पाणी. कसे करायचे टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. नक्की तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर आपण आता उपाय कसा करायचा आहे जाणून घेऊया. एकादशीच्या रात्री हातपाय स्वच्छ धुवून स्वामींच्या किंवा विठ्ठलाच्या फोटोसमोर बसा. तुमच्या उजव्या हातात चिमूटभर मीठ घ्या आणि मूठ घट्ट बंद करा. डोळे मिटून स्वामी समर्थाचे ध्यान करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर मनात म्हणा, हे स्वामी राया, माझ्या घरातील सर्व नकारात्मक गरिबी, आजारपण आणि दृष्ट या मिठात शोषली जाऊ दे
आता ते मीठ समोर ठेवलेल्या तांब्यात टाका आणि ते पाणी चमच्याने ढवळून घ्या. हे मिठाचे पाणी घरातील सर्व खोल्यांमध्ये, शौचालय आणि स्नानगृह सोडून थोडे थोडे शिंपडा आणि उरलेलं सर्व पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर ओतून द्या. तर हे पाणी बाथरूममध्ये किंवा आंघोळीच्या बाथरूममध्ये न टाकायचं नाही, फक्त घरामध्येच टाकायचं आहे. तर याचा फायदा काय होतो? शास्त्रात मिठाला राहू आणि शुक्राची शक्ती मानले गेले आहे. आषाढी एकादशीला जेव्हा तुम्ही नामजप करून हे मीठ पाण्यात विसर्जित करता, तेव्हा घरातील सर्व प्रकारची वाईट ऊर्जा क्षणात नष्ट होते आणि लक्ष्मीचा स्थिरवास होतो. उपाय क्रमांक 2. तुळशी आणि मिठाच्या पाण्याचा आरोग्य व क्लेश निवारक उपाय. वेळ: एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर. तर त्यासाठीच काही साहित्य लागणार आहे. काचेचा एक पेला, थोडेसे खडे मीठ आणि तुळशीचे पाने. कसे करायचं आहे उपाय? काचेच्या पेल्यात 3/4 पाणी भरा. त्यात एक मोठा खडा मीठ टाका. त्या पाण्यावर 2 नळ तुळशीचे पाने ठेवा. लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत. आधीच पडलेले किंवा आदल्या दिवशी तोडलेले पाने वापरावीत. हा पेला तुमच्या घरातील ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात किंवा स्वामींच्या देवाऱ्याजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला हे पाणी घरातील वॉश बेसिनमध्ये ओतून द्या आणि तुळशीचे पाने मातीत गाडून टाका. फायदा काय होणार ह्या उपायाने? ज्या घरात सतत आजारपणा असते, घरातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडण होतात, तिथे हा उपाय केल्यास घरातील वातावरण अचानक शांत होते आणि सकारात्मकता बनते. उपाय नंबर 3. स्वामी कृपा, सिद्ध तुपाचा दिवा आणि क्षमा प्रार्थना. वेळ: एकादशीच्या रात्री 8 ते 10 दरम्यान. साहित्य: गाईच्या तुपाचा दिवा, 2 लवंगा, तांदळाची रास. तर कसे करायचा हा उपाय? स्वामी समर्थाच्या किंवा विठ्ठलाच्या प्रतिमेसमोर म्हणजेच फोटोसमोर तांदळाची एक छोटीशी रास किंवा ढीग करा. त्या तांदळावर तुपाचा दिवा ठेवा. त्या दिव्याच्या तुपात 2 अखंड लवंग टाका. दिवा प्रज्वलित करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळीचे 11 वेळा उच्चार करा. शेवटी हात जोडून स्वामींना सांगा, हे स्वामी, आज काही कारणामुळे माझा उपवास झाला नाही, पण माझे मन तुमच्या चरणी आहे. माझ्या चुका क्षमा करा आणि तुमच्या हातात नेहमी माझ्या पाठीवर राहू द्या. फायदा: तर ह्या उपायामुळे फायदा काय होणार? लवंग आणि तुपाचा दिवा घरातील वास्तुदोष दूर करतो आणि स्वामी समर्थांचे थेट कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर पडते. तर भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. धर्माने आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला आहे. आपल्याला घाबरवण्यासाठी धर्म बनलेला नाही. जर तुम्ही आजारपणामुळे किंवा काही अडचणीमुळे आषाढी एकादशीचा उपवास करू शकला नसाल, तर मनात कसलीही शंका किंवा भीती ठेवू नका. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव अन्नाचा भुकेला नसून तुमच्या प्रेमाचा आणि निष्ठेचा भुकेला आहे. वर दिलेल्या 3 उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाचे किरण नक्की येतील. जाता जाता मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, तुम्हाला स्वामी समर्थाचा आजवर आलेला सर्वात मोठा अनुभव कोणता? तो अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण तुमचा एक अनुभव एखाद्या निराश झालेल्या माणसाला जगण्याची नवीन आशा देऊ शकतो. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून उपवास न झाल्यामुळे चिंतेत असलेल्या प्रत्येकाला शांती मिळेल. आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि स्वामी अनुभवांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांचीही काळजी घ्या.